आई, हं. तुम्ही एवढी 6 पुस्तकं लिहिलीत. समाजामध्ये एवढ्या छान वावरता. एवढ्या सक्सेसफुल वुमन आहात तुम्ही आणि बाहेरचे कार्यक्रम म्हणा, समारंभ म्हणा, त्याच्यामध्ये पण इतक्या छान प्रेझेंट होता. जसं की आजचा हा चैत्र गौरीचा हळदी-कुंकवाचा समारंभ म्हणा. तुम्हाला असं कोणी तुमच्याविषयी जेलस वाटणारं किंवा तशा भावनांचा व्यक्ती कोण कधी भेटला नाही का हो? किंवा भेटले तरी तुम्ही कसं टॅकल केलं त्यांना? अगं, माझं नशीब म्हण किंवा काय म्हण, माझ्या आयुष्यात शक्यतो वाईट माणसं आलीच नाहीत. सगळी चांगली माणसं येत गेली आणि शेवटी आपल्या स्वतःवर पण असतं ना. हं, आणि वाईट माणसं आलीच नाहीत असं पण नाही. हं, वाईट माणसं आली, पण जरा जरी माझ्या लक्षात आलं ना, तर मी लगेच त्यांच्या परिघाच्या बाहेर जाते. की काही म्हणजे वादविवादाचा प्रसंग पण नको हं, आणि काहीच नको आणि त्यांच्याकडून होणारी आपल्याला कोणती इजा पण नको. हं. आपलं शांतपणे बाजूला व्हायचं, डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. रानातला काजवा माहितीये का तुला? हो. काजव्यासारखं जगता आलं पाहिजे. काज म्हणजे? काजव्याला स्वतःची अशी एक लाईट असते. हं, स्वयंप्रकाशित असतो. किती साधारण क्षुद्र असणारा एक छोटासा निसर्गातला कीटक. हं. पण त्याला बघ ना, देवानं देणगी दिलेली आहे. छान स्वयंप्रकाशित असतो. कुठेही गेला तरी लुक-लुक, लुक-लुक काजवा करत राहतो. आणि मग ह्या काजव्याला पण एक शत्रू असतो आणि तो म्हणजे साप असतो. तर तो साप त्या काजव्याच्या जिकडं तो काजवा जाईल तिकडं त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो, मारण्याचा प्रयत्न करत असतो. तो एवढूसा काजवा जीव घेऊन पळत असतो. बरं त्याचं काही त्याच्याशी काही वाकडं नसतं, काही शत्रुत्व नसतं. पण तरी पण तो साप काही त्याला सोडत नसतो. ह्या काजव्यासारखं तुला देखील आयुष्यात व्हायचंय बरं का. आयुष्यात अशी माणसं येतात, आपली पाय ओढणारी येतात. आपलं विनाकारण त्यांना हेवा-दावा असतो, द्वेष असतो. आणि मग तो शेवटी थकतो काजवा आणि एक थांबतो, की आता असं पण आपल्याला हा मारणार आहे आणि तसं पण मारणार आहे. निदान प्रश्न विचारून तरी मारू. वाघ म्हटलं तरी खातोय आणि वाघोबा म्हटलं तरी खातोय. म्हणून मग तो हं, थांबतो. हं. त्या पळापळीला, त्या एकमेकांच्या ह्याच्याला सगळ्या द्वेषाला थांबतो आणि त्या नागाला विचारतो, सापाला विचारतो, की "बाबा रे, मी काय तुझं खाद्य आहे का?" तर नाग म्हणतो, "नाही." हं. मग तो म्हणतो, "मी काही तुझा शत्रू आहे का?" नाग म्हणतो, "नाही." मग तो म्हणतो, "मग मी तुझा काय नातलग-बितलग आहे का?" तर तो म्हणतो, "नाही." मग तो म्हणतो, "मग मी असं काय केलंय, की तू मला मारायलाच टपलेला आहेस? हां, मी कधी तुझ्या कसपटालाही मी हात लावलेला नाही. तू का मला मारतोयस?" तर नाग म्हणतो, की "मला ना, तुझं हे स्वयंप्रकाशित असणं मला सहन होत नाही. म्हणून मला तुला मारायचंय." बघा म्हणजे काही काही देणं-घेणंच नाही. देणं-घेणंच नाही कसलंच. मग समाजात देखील अशी माणसं असतात. हं, मग तो काजव्याला लक्षात येतं, की कोणत्याही कारणाशिवाय आपण मरणार आहे आणि मग तो सापाच्या परिघाच्या बाहेर निघून जातो, की हं. जिथं साप येणारच नाही. पण असे साप आयुष्यात येत राहतात. मग यांच्या परिघाच्या बाहेर आपल्याला जाता आलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही कपट कारस्थानाला आपण बळी पडता कामा नये. आणि मग तो काजवा निवांत राहतो. माझ्या देखील आयुष्यात अशी सापासारखी माणसं आली, पण मी शांतपणे बाजूला राहिले. कारण देवाची जी देणगी दिलेली असते आपल्याला, आपण काही अगदी फार मोठे कुणी नाही आहोत. पण जे काही देवाने दिलेलं आहे, ते सांभाळण्याची ताकद देखील आपल्यात असली पाहिजे. आणि मला माहिती आहे, तू सुद्धा तशीच एक प्रतिभावान मुलगी आहेस, म्हणून माझ्याकडनं अशी काही काही गुपितं काढून घेत असतेस. हो की नाही? म्हणजे काय काजवा आहात शेवटी तुम्ही.